नमस्कार. गण गणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला, तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि तुम्ही पण नक्की घरी करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. अर्धा पुडा मी ब्रेडचा घेतला आहे आणि बेसन घेतला आहे. मला यातलं किती लागणार आहे ते दाखवते मी पुढे. थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 चमचे खोबरं, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. थोडंसं आलं आणि लसूण 8 ते 10 पाकळ्या. आता मी मिक्सरला फिरवून घेते. हे वाटण आपण बनवून घेऊया आधी. मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं, जिरे आणि थोडासा ओवा हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया. हे पहा, वाटण तयार झालं आहे. आता हे ब्रेडच्या फाकी आहेत ना, या 2-2 अशा घेऊन मी पाण्यातनं बुडवून पिळून काढत आहे. पाणी सगळं पिळून घ्यायचं आहे. फक्त पाण्यातनं काढायच्या आहेत त्या, जास्त वेळ ठेवायच्या नाहीत पाण्यामध्ये. हे पहा, अशी 2-2 स्लाइस असे मी पाण्यात बुडवून घेते पिळून. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा. चला लवकर लवकर. हे पहा, आता हे सगळं छान असं मळून घ्यायचे आहे. 10 ते 12 स्लाइस होत्या ब्रेडच्या. त्याच्यामध्ये आता हे मी खोवलेलं ओलं खोबरं आहे ते टाकून घेते. स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण केलं होतं आपण मिक्सरमध्ये ते घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा कशी होते, ते घट्ट पातळ कसं आहे, व त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये बेसन ऍड करायचं आहे. आता 1 चमचा झाला आहे. 1 चमचा ऍड करून घेतलंय मी. आता दुसरा चमचा पण घेते आहे. थोडंसं मला सैलसर वाटतं आहे हे. मला वाटतं आणखी 1 चमचा बसेल. आता हे छान तिंबून घ्यायचं आहे. एकसारखं एकजीव करून घेतलं की लगेच याचे वडे थापायला घ्यायचे आहेत. मी आता हे पान घेतलं आहे आळूचं आणि त्याच्यावर थापून घेते. थोडासा पाण्याचा हात करायचा म्हणजे ते चिकटणार नाही. मी असे पातळ वडे थापून घ्यायचे आणि मस्तपैकी तळून काढायचे. हे पहा, तेल मी ठेवलं आहे, ते पण तापलं आहे. आता एक वडा आपण तळून पाहूया. आता मी दुसरा वडा थापून घेते आहे. हे पहा, मस्त छान क्रंची झालेला आहे आणि अजिबात तेल राहत नाहीये. हे पहा, असेच मी आता सगळे वडे करून घेते. टेस्ट पण खूप सुंदर येते. तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. हे पहा, असे वडे तयार झालेले आहेत. हे वडे तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदम रुचकर लागतात. चला तर, अशाच स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.